छान आहे प्रिशू. मम्मा मला फाटा जेट थोडा येऊन व्हिडिओ काढ. साखर घातली तर बिना साखरेचं केले. मम्मा फाटा जेटचा थोडा फोटो काढ माझ्या फाटा जेटचा. एक्सप्लेन कर काय काय आहे फायटर जेट मध्ये तुझ्या. हे बोंबर HQ SPN 777 आणि SPN 17 आहे. आणि ती लाईट लावा. आणि हे विंग मध्ये आहे न्यूक्लिअर लॉन्चर. हे न्यूक्लिअर लॉन्चर कशासाठी लिहिले कारण तर न्यूक्लिअर मिसाईल पॅक केले. काय पाठीमागनं दुश्मन येत असला मग पायलटला इथं करते पायलटला. मग पायलट ते बटन दाबते आणि मग पायलट ते बटन दाबते आणि मग न्यूक्लिअर मिसाईल असं हळूहळू पाठीमागे जाते आणि मग ते प्लेन मध्ये लागते आणि मग क्रॅश होते प्लेन. इनविजिबल न्यूक्लिअर मिसाईल आहे. काहीच नाही ते पायलटला दिसत नाही. छान आहे तुमचं न्यूक्लिअर मिसाईल. ह्या विंग वर लिहिले एक्स्ट्रा फास्ट म्हणजे जास्त फास्ट चालते. हे बर फ्युलिंग पण केलेलं आहे फायटर जेटला. 9:15 वाजलेत. इकडे नाश्ता खायचा चाललेला आहे. नाश्त्यासाठी काय खात आहे तुम्ही? दूध फुटलं होतं त्या दुधाचं त्यांनी गिन्ना बनवलाय. आणि आमच्याकडे पाऊस पडायला लागलाय सकाळपासून पहाटेपासून. आणि आज सुट्टी आहे तरी पण पोरं लवकर उठलेली आहेत आमची. का झोपत नाही जास्त वेळ सुट्टीचं? मला झोप येत नाही सुट्टीचं. मला खेळायचं असेल. उद्या हिंदीचा पेपर आहे आणि एक्झाम संपत आली अर्सूची. तिमाही परीक्षा होती आणि उद्या हिंदीचा लास्ट पेपर आहे. त्यामुळे आता जरासं फ्रेश वगैरे होऊन अभ्यास करत बसायचं. आता खेळायचं नाही. आज काल खेळलाच दिवसभर. आता आज दिवसभर अभ्यास करायचा. ठीक आहे दिवसभर नाही म्हणजे अभ्यास होईपर्यंत अभ्यास करायचा. अभ्यास होईपर्यंत अभ्यास करायचा. खेळायला जायचं. संध्याकाळी जाऊ ना. जा ना. नाही जा ना. तुम्ही खेळणार आहे का मग त्याच्यासोबत संध्याकाळी? मग मी कोणासोबत खेळणार? रिशू काय माझं प्लेन फाडून टाकलं सगळं. जसं काल टाकलं होतं फाडून. मग फाडून टाकलं. हे एवढे सगळे कपडे सुकवायचे आहेत. अर्धे सुकलेले आहेत म्हणजे 70% सुकलेले आहेत आणि 30% अजून सुकायचे आहेत. आता हे सगळे कपडे मी बाल्कनीत टाकणार आहे. आता पोछा वगैरे मारून झालाय. तर आता मी जरासं ते स्टँड जे बाहेर आहे ना ते स्टँड मला स्वच्छ धुवायचं आणि आता त्याच्यावरती मग हे कपडे सगळे मी सुकायला टाकेन. 2 दिवसापूर्वी आरसूचा दात काय झालाय? तुटलाय. ही कर बघू. दुसरा दात आलाय आणि तो पण हाला लागलाय ना साईडचा. मग तर अजूनच गॅप. पिशू तुझी झोप झाली? तू बेल्ट का घालत आहेस? तरी आला सांगते ते एरोप्लेन ते ना सगळं भाडलं मगच मी देणार. फणी दिसायला लागलं ते. असं करून बेल्ट घालून डेमन नको ना. दादू आहे तो आपला. दोघांची एरोप्लेन साठी भांडणं चालू आहेत. इकडे दादू अभ्यास करतोय आणि इकडे पिशूचं काय काम चाललंय बघा. शार्पनरने टोक करायचं चाललंय पेन्सिलला. पिशू काय करते? किती कसं करायचं मम्मा ह्याला?
काढ ना, चित्र काढायचं आहे. चित्र कुठलं काढू? अनारचं चित्र काढायचं आहे. मला नाही माहित. ते बघ आणि तसंच लिही ना. लिही नाही, सॉरी, ड्रॉइंग करतेस बघून लिही लवकर. मला असं ड्रॉइंग नाही काय करायचं बाळा, प्रत्येक गोष्ट येत नाही म्हणायचं, येतंय म्हणायचं. प्रयत्न केल्यावर सगळं येत असते. जसं जमेल तसं काढते बघ आणि तसंच काढ. येत नाही म्हटलंस की मग काहीच नाही येणार. हा, मी करू शकतोय, मी प्रयत्न करेन असं म्हणायचं कधी पण. आधी का ते रडलं सांग. मला कसं माहिती आहेस ना तू का रडत होतास? तेच मी तुला विचारत आहे ना, तू का रडत होतास एवढं? सर्दी होणार, सर्दी होणार. का तू मला जास्तच रागवलीस थोडं? काहीच नाही. रागवलीस की काय नाही, आयांश गेला आणि तू आपोआप रडायला लागलास. तेच आहे, मग त्यानंतर थोडं रागवलीस मग मी रडलो. पण आयांश गेल्यानंतर तू जास्त रडलास. ते का रडलास ते विचारते मी. कारण ते म्हणला मी तुझा फ्रेंड नाही बनणार. आणि 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 नाही येणार खेळायला आता. बघ ऐक, आता बोलवायला नाही आला तो मला. ठीक आहे ना, आता उद्या एक्झाम आहे ना अर्शू, मग काय आहे, अभ्यास करतोय आपण. मग नाही आला बोलवायला, नाही आला, ठीक आहे, इट्स ओके. मग मी कधीच नाही खेळला. अभ्यास तुझं झाला असता कम्प्लीट तर तू दुपारी गेला असतास ना. मग तू मला अभ्यास शिकवत नव्हतीस. अभ्यास मी दुपारी जेवत होते ना, सकाळी अभ्यास करूया म्हणताना तू काय म्हटलास? काय म्हटलास? आता उरलेला अभ्यास नंतर करूया. मग दुपारी वेळ मग झाला ना, जेवायला लागले मी, पप्पा जेवायचे होते, आपण सगळं जेवलो. मग मी तुला काय म्हटलं, जेवून झाल्यावर अभ्यास करूया. मग तू रडायला लागलास तो गेला म्हणून. मग तू जर ते अभ्यास तू सकाळी केला असतास तर मग तू दुपारी जाऊ शकला असतास ना खेळायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्याचा अभ्यास झाला होता सगळा, तो अभ्यास करून तुला खेळायला बोलवायला आला होता. मग तू पण त्याला म्हणू शकत होतास ना की नाही बाबा मी अजून अभ्यास कंप्लीट. फ्रेंड नाही बनणार. फ्रेंड, खरे फ्रेंड्स असे नसतात अर्शू. जे खरे फ्रेंड्स असतात ते म्हणतात ठीक आहे तुझा अभ्यास राहिलाय ना, तू अभ्यास कर आणि तुझा अभ्यास झाला की आपण खेळूया. जे आपले ट्रू फ्रेंड्स असतात ना ते काय म्हणतात, ठीक आहे बाबा तुझा अभ्यास करायचा राहिला ना, तू अभ्यास कर आणि तुझा अभ्यास झाला की आपण खेळूया म्हणतात. बेस्ट फ्रेंड असतात ते असेच म्हणतात. मग ते उतर म्हणलं फ्रेंड नाही आता. तो असंच तू खेळायला त्याच्यासोबत जावा बस म्हणून तो असंच तुझा मजाक करत होता की नाही. आता तू तुला काय म्हणत होता की नाही तुझा मित्र नाही आहेस, तू खेळायला आलास तरच तुझा मित्र. असं नसते. पहिला आपल्या ज्या गोष्टी असतात त्या कंप्लीट करायच्या असतात आणि मग खेळायला जायचं असते, बरोबर? मग समजा तू खेळायला गेला असतास दुपारी, ठीक आहे, आणि मग उद्या मग पेपरमध्ये उद्या तुला भोपळा पडल्यावर मग काय करणार सांग? मग भोपळा पेपरमध्ये भोपळा पडला उद्या तुला पेपरमध्ये काहीच लिहायला आलं नाही तर मग तुला चांगलं वाटणार का? नाही. मग अभ्यास न करता खेळायला जाणं योग्य आहे की अयोग्य आहे? अयोग्य. मग त्यामुळे रडायचा काही प्रश्नच नाही ना. जे आपले खरे मित्र असतात ते आपल्याला म्हणतात ठीक आहे, अयोग्य कैसे अयोग्य मतलब रॉंग. अयोग्य म्हणजे चुकीचं. जे आपले चांगले मित्र असतात ते म्हणतात, ते समजून घेतात आपल्याला की हा चांगला बेस्ट फ्रेंड आहे. हा, मग ते मग म्हणतात हा ठीक आहे. दिव्यांश म्हणला की तो तसं मला ठीक आहे, तू तुझा अभ्यास करून ये. हा, मग अभ्यास करून ये म्हणतात ना. असं नाही मग लगेच रडायचं नाही. असं कोणी तर काय तर असं इमोशनली तुला बोललं की तू असं लगेच असं इमोशनल होतोस आणि रडत बसतोस, मनाला लावून घेतोस. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, आपली गोष्ट जी करायची असते म्हणजे अभ्यास म्हणा किंवा दुसरं काही पण जी गोष्ट आपली आपण जे कंप्लीट नाही केलेलं ते आधी करायचं पूर्ण आणि मगच खेळायला जायचं. असं नाही की बाबा आपली सगळी कामं सोडायची आणि कोणीतरी बोलवलं की लगेच खेळायला जायचं नाही. पहिला आपण जेवत असलो तर आपण जेवायचं का? जेवताना समजा तुला कोणीतरी बोलवायला आलं चल खेळायला, तर तू जेवताना ताटावरनं उठून जाणार नाही ना, जेवण करूनच जाणार ना. की त्याला वाईट वाटेल म्हणून लगेच बोलवला जाणार का तू? नाही. मग असं कोणाला वाईट वाटेल
खरं मग वाईट वाटलं ते. काय वाईट वाटलं? तसंच बोललं ते. ठीक आहे, वाईट वाटलं तू कारण जास्त इमोशनल आहे त्यामुळे तुला वाईट वाटलं. अजून पण वाईट वाटत आहे? नाही. मग आता पण तू रडत आहेस. तुझा अभ्यास झाला असता तर मी तुला पाठवलं असतं दुपारी, काहीच प्रश्न नव्हता. माझा म्हणायचा उद्देश एवढाच आहे की आधी आपल्या कामांना प्रायोरिटी द्यायची आणि मग बाकी काय असेल ते. लगेच इमोशनल असं जास्त व्हायचं नाही. हां, नाही तर मग आता तू इमोशनल होऊन लगेच तू खेळायला गेला असतास तर मग नुकसान तुझं झालं असतं ना. उद्या कोणाचं नुकसान झालं असतं? माझं. हां, मग तुला 0 मार्क्स पडले असते ना. मग उद्या भोपळा पडला असता मोठाच्या मोठा. मग तेव्हा तर तू डबल रडला असतास भोपळा का पडला म्हणून. ठीक आहे, बरोबर ना मी काय सांगते ते? होय. मग असं कोणी काय पण लगेच म्हटलं की लगेच प्रत्येक गोष्टीचं वाईट वाटून नाही घ्यायचं. जे आपण जर योग्य गोष्टी करत असतो, काय सांगते मी, आपण जर बरोबर गोष्टी करत असलो ना तर कधीच वाईट वाटून नाही घ्यायचं. जेव्हा आपण चुकीच्या गोष्टी करतो ना तेव्हा मग वाईट वाटून घ्यायचं. बरोबर गोष्टी कोणत्या आहेत? अभ्यास करणं, चांगले मार्क्स पाडणं. हां, आणि मम्मा पप्पांचं ऐकणं हे चांगली गोष्ट आहे ना. आणि वाईट गोष्ट काय आहे? अभ्यास सोडून खेळायला जाणं ही चांगली गोष्ट आहे का? बॅड. हां, मग त्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही आहे, चुकीचं काहीच नाही आहे. आपल्याला वाईट कधी वाटलं पाहिजे? जेव्हा आपण चुकीच्या गोष्टी करतो तेव्हा आपल्याला वाईट वाटलं पाहिजे. आणि जेव्हा आपण वाईट म्हणजे आता तुला इमोशनल झालास, तुला रडू आलं, त्याला म्हणायचं वाईट वाटणं. मग वाईट वाटलं की आपोआपच डोळ्यातनं पाणी यायला लागते काय? हां, वाईट वाटलं की आपोआप डोळ्यातनं पाणी यायला लागते. जेव्हा आपण बरोबर गोष्टी करतो तेव्हा वाईट वाटून नाही घ्यायचं. आणि जेव्हा आपण चुकीच्या गोष्टी करतोय ना तेव्हा मग आपल्याला वाईट वाटलं पाहिजे. ठीक आहे, कळालं ना? मला आपोआपच वाईट वाटायला लागलं. मग ते डोळ्यातनं पाणी आलं. हां, आता ठीक आहेस ना? हॅप्पी आहेस ना? आता बघ तुझा किती अभ्यास झाला की नाही दुपारपासून. आणि जर तू खेळायला गेलास तर तुझा काहीच अभ्यास झाला नसता. आता माझा अभ्यास झालाय. 80% अभ्यास झालाय तुझा. 80% झालाय. आता माझा पूर्ण अभ्यास झालाय. नाही, अजून 20% बाकी आहे. 20% करायचंय. हा, 20% करायचं फक्त. अजून केवढे पाठ आहेत? अजून 2 आहेत. ठीक आहे, खुश? आता वाईट वाटत नाही ना कुठल्या गोष्टीचं? नाही बाई, तुम्हाला चेक कर हे मम्मा. आ ई बरोबर आहे सगळ्याची मात्रा. कसं चुकलंय फक्त बघ. फक्त कशाचं चुकले? एची जी मात्रा इथे एकच पाहिजे रे. नाही तर एक पाहिजे ते 2 मात्रा दिलायस तू. आईला एकच मात्रा असते. नाही तर पण एक मग काय होणार बरं? काय? इथं पण एक ना. काय? ओला काना मात्रा आहे ना. ओचं बरोबर आहे, आईचं एकच मात्रा पाहिजे ही. कळलं? ते करेक्ट कर. आमची प्रिशू बघा, तिला प्रत्येक गोष्टीमध्ये ती लिपस्टिक शोधत असते. आता ही ना कार आहे, त्या कारला सेल अटॅच आहे आणि त्या सेलला ना रेड कलर आहे फ्रंटला पुढे असा. तर तिला असं वाटतं की ती लिपस्टिक आहे म्हणून ती सगळी तोंडाला तेच लावत असते, ओठांना वगैरे. काय करत आहे तू? इकडे बघ. काय करत आहेस? बांगड्या म्हणून हातात काय काय घातलंय? काय कसं व्हायचं रे बाबा आमच्या प्रिशूचं? काय घातलंय ते हातात? काय घातलंय? बांगड्या म्हणून हातात काय काय अडकवलंय? सोनपापड्या, ए सोनपापड्या. मगाशी काय करत होती रे ती? पेन्सिल लिपस्टिक सारखं लावत होती ओठांना. हा, आता लपून बसलो बघ तिकडे जाऊन. इकडे ते जे दिसायला